मातंग आरक्षण क्रांती दल समन्वयक समितीची बैठक संपन्न। मार्च महिन्यात धडकणार अधिवेशनावर आरक्षणासाठी आरक्षण क्रांती मोर्चा। महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण अंमलबजावणी करता अनेक वर्षांपासून अनुसूचित जाती व मातंग समाज बांधव मागणी करत असून सदर मागणीच्या अनुषंगाने राज्य शासनाने उपवर्गीकरण आराखडा ठरविण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती अनंत बगर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे। समितीला 3 महिने कालावधी होऊन सुद्धा समिती कोणतेही काम केले नाही, तसेच शासन सुद्धा समिती सहकार्य केले नाही असा आरोप मातंग समाजाने शासनावर केला आहे। तरी शासनाच्या विरंगुळा कारभारात मातंग समाजात तीव्र संताप पसरला आहे। या अनुषंगाने रविवार दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी शासकीय विश्रामगृहात मातंग आरक्षण क्रांती दल समन्वयक समितीच्या वतीने बैठक पार पडली। या बैठकीत 2 महिन्यात अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण आराखडा अहवाल बदर समितीने सादर करून शासनाने अंमलबजावणी केली नाही, तर मार्च महिन्यात मातंग आरक्षण क्रांती दल समन्वयक समितीच्या वतीने अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येईल असे ठरविले। यावेळी विलास साबळे, विष्णू गवळी, संतोष निकाळजे, रविराज पाखरे, ललित कुचेकर, अनिल साळवे, अमोल मिसाळ, रवी इंचे, किशोर आव्हाड, किरण शिरसाट, राम भालेराव, तरंग कांबळे, आर पाटोळे, ॲडव्होकेट सनी पाखरे, अरविंद शिरगोळे, विशाल शिंदे, राहुल पाखरे, दिनेश लोंढे, मोजेस सोनोने आदींची उपस्थिती होती। लोकात्म न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, जालना। सर, जी आज मीटिंग झालेली या संदर्भात आपण काय सांगणार आहात? आज 19 जानेवारी 2025 जालना रेस्ट हाऊस या ठिकाणी विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ही बैठकीचं आयोजन करण्याचा महत्त्वाचा उद्देश आहे की गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाच्या आरक्षण वर्गीकरणाचा लढा हा सुरू होता आणि त्या लढ्याच्या अनुषंगाने मध्यंतरी माननीय सुप्रीम कोर्टाच्या 7 जजेसच्या खंडपीठाने आरक्षण वर्गीकरणाच्या बाजूनी निकाल दिलेला आहे आणि त्या निकालाची दखल घेता अनेक राज्यामध्ये याची अंमलबजावणीसाठीचे इम्पेरिकल डेटाचे परिपूर्ण अहवाल सादर झालेले आहेत। महाराष्ट्रामध्येही तसा अहवाल सादर होण्यासाठी न्यायमूर्ती बदर समितीची गठन केलेलं आहे। त्यांना 3 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला होता आणि 3 महिन्यामध्ये त्यांनी तो अहवाल सादर करणं गरजेचं होता। परंतु दुर्दैव असं आहे की या ठिकाणी लेटेस्ट जी न्यूज आलेली आहे त्या माध्यमातून असं समोर आलेलं आहे की बदर समितीने कुठलंही काम केलेलं नाही आणि ते आता 8 महिन्याची मुदत या ठिकाणी मागत आहे। तर त्या संदर्भात त्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही चर्चा करण्यासाठी एकत्र आलेलो होतो आणि सर्व तरुणांच्या मनामध्ये असणारी या तळमळ आणि सामाजिक भाव या बैठकीमध्ये चर्चेला गेला आणि यामधून एक निश्चित केलं गेलं की येणाऱ्या कालखंडामध्ये 8 महिने नाही परंतु 2 महिन्यामध्ये कमीत कमी बदर समितीला मुदतवाढ जर शासनाला द्यायची असेल तर त्यांनी 2 महिन्यापर्यंत मुदतवाढ द्यावी आणि त्या 2 महिन्यामध्ये त्वरित परिपूर्ण असा इम्पेरिकल डेटा कलेक्ट करून मातंग समाज सहित सर्व जे वंचित जाती आहेत त्यांना आरक्षण वर्गीकरणाच्या माध्यमातून लाभ देण्यात यावा आणि तोपर्यंत आता विद्यमान सरकारच्या माध्यमातून ज्या काही भरती प्रक्रियेचा आरंभ झालेला मेगा भरती प्रक्रियेचा, तर ही मेगा भरती प्रक्रिया जर आरक्षण वर्गीकरणाचा मुद्दा जर समोर प्रस्तावित आहे आणि तो झालेलाच नाही तर तुम्ही जर मेगा भरती प्रक्रिया करत असाल तर हा इथल्या वंचित जातीवर खूप मोठा अन्याय होणार आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आमची शासनाकडे या मीटिंगच्या माध्यमातून आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मागणी आहे की त्यांनी ही मेगा भरती प्रक्रिया जोपर्यंत आरक्षणाच्या वर्गीकरणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया थांबवली पाहिजे। जर तसं शासन जर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असेल तर मग मात्र या ठिकाणी वंचित जाती आणि मातंग समाजाच्या वतीने खूप मोठं आंदोलन या सरकारच्या विरुद्ध आणि मेगा भरती थांबवण्यासाठी आणि बदर समितीचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्यासाठी आम्ही करणार आहोत। त्याचा संकल्प या मीटिंगमध्ये आम्ही केलेला आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये सविस्तर माहिती ही शासनाला समाजाला या बैठकीच्या संदर्भात देण्यात येणार आहे। सर, आता तुम्ही जे बैठक ठेवलेली याची रूपरेषा, पुढील रूपरेषा काय राहणार आहे? याची रूपरेषा अशी असणार आहे की या बैठकीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जर शासनाला खऱ्या अर्थानं या गोष्टीचं गांभीर्य जर वाटायचं असेल तर आमची ग्राम खेड्यामध्ये असणारी जी आमची माता भगिनी आहे जिच्या लेकराबाळाचं भवितव्य आरक्षण वर्गीकरणाच्या माध्यमातून सरकारी दरबारी प्रलंबित आहे, आम्ही प्रत्येक गावामध्ये आधी त्या ठिकाणी या ठिकाणी मुलांनी तर तसा पर्याय सुचवलेला आहे की आरक्षण कृती दल
या ठिकाणी ते स्थापन केलेलं आहे. परंतु या माध्यमातून प्रत्येक गावखेड्यामध्ये जर अटॅचमेंट करायचं असेल तर आणखी नियोजनबद्ध कार्यक्रम दिले जाईल समाजाला आणि प्रत्येक गावागावामध्ये जाऊन तशा पद्धतीनं समाजाला कन्व्हिन्स केले जाईल. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये मातंग समाजाच्या पुढे जे जे प्रश्न आहेत, या बैठकीमध्ये काही प्रश्न असे आलेले आहेत की बार्टीचे जे प्रशिक्षण केंद्र आहेत त्यामध्ये कशा पद्धतीने मातंग समाजाच्या मुलांसोबत त्या ठिकाणी पक्षपात झालेला आहे, तेही मुद्दे समोर आलेले आहेत. आणि जालना या ठिकाणी नवीन जे आरटी जी सुरू होते तर तिचं प्रशिक्षण केंद्र इथं मिळालं पाहिजे, यासाठी या संदर्भाने ही चर्चा झालेली आहे. कारण जालना हे अनेक ग्रामीण भागातील गावखेड्याशी अटॅच असणारं शहर आहे आणि त्यामुळे या संदर्भात ही चर्चा झालेली आहे. आणि आमची जी पुढची रूपरेषा आहे की चांगलं मोठ्यात मोठं आंदोलन करून समाजाला न्याय कसा देता येईल हीच पुढची रूपरेषा असणार आहे. सर या संदर्भात आपण काय मोर्चा गिर्चाचं आयोजन केलेलं आहे का? मोर्चाची घोषणा काही दिवसामध्ये होईल, त्याची माहिती समाजाला दिली. ठीक. आपलं नाव सर? माझं नाव ॲडव्होकेट विलास साबळे, मातंग युथ फेडरेशन संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र. धन्यवाद. सर आज जो जे रूपरेषा कार्यक्रमाची त्या संदर्भात काय सांगणार आहात तुम्ही? या संदर्भातल्या रूपरेषा संदर्भामध्ये असं आहे, मराठवाड्यातल्या, विदर्भातल्या आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून या ठिकाणी छोटेखानी कमिटी व्हायला परंतु सक्सेस झाली. आणि मातंग समाजातल्या उपेक्षित समाजामध्ये सुशिक्षित तरुणांच्या ज्या काही नोकऱ्यांच्या संदर्भातला जो विषय आहे, गेल्या कित्येक वर्षापासून आरक्षण मिळालेलं नाही. आरक्षण न मिळाल्यामुळे मातंग समाजाचे तरुण पूर्व डिग्री घेऊन सुद्धा घरी बसलेले आहेत. त्यांच्यावर होणारे अन्याय आणि त्यांच्यावर झालेली हे जे आर्थिक शैक्षणिक जो हे या संदर्भात या तरुणांनी या जालना जिल्ह्यातल्या सर्व मातंग क्रांतीच्या कार्यकर्त्यांनी मिटिंग लावली होती. आणि त्या मिटिंग आरक्षणाच्या संदर्भात मिटिंग लावली. आरक्षणासंदर्भामध्ये शासनाने जे काही निकष दिलेत आणि हायकोर्टाने जो निर्णय दिला आहे, परंतु त्या हायकोर्टाची अंमलबजावणी शासन अजून सक्षमपणाने करत नाही किंवा शासनाने ते काही अजून मनावर घेतलं नाही. त्यांच्यासाठी शासनाला जागा करण्यासाठी या तरुणांनी ॲडव्होकेट आमचे विलास साबळे साहेब देखील विदर्भातून आले, त्यांनी याच्यावर फार मोठं भाष्य केलं, त्यांनी याच्यावर फार मोठा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. आणि माझं असं मत आहे की या छोटेखानी मिटिंगचा रूप महाराष्ट्रातून फार मोठ्या भव्य आणि दिव्य महासागर मोर्चामध्ये होईल. आणि शासनाला आम्ही पुन्हा अवकरणच्या संदर्भात ते वर्गीकरण करण्यासाठी आम्ही मातंग समाजाच्या वाटेला येणारा जे विषय आहे त्या संदर्भात त्यांना निश्चितच जागा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. या संदर्भात याची मिटिंग. सर आपलं नाव?